छत्रपती संभाजीनगरमध्ये एक कुख्यात गुंड आणि कामगार नेता बाबा फरजान याच्या संपत्तीवर पोलिसांनी धाड टाकली। 5.5 कोटी रुपयांची रोख रक्कम, शस्त्रसाठा आणि सोन्या चांदीची जप्ती पोलिसांनी केली। पण आता बाबा फरजानच्या संपत्तीवर मुलगा फिरदोसनं दावा केला, माझ्या वडिलांची संपत्ती मला मिळायला हवी, शेती, घरात मिळालेले 5.5 कोटी रुपये मिळायला हवेत, ते वडिलांच्या मेहनतीचे पैसे आहेत असं मुलगा फिरदोस यानं म्हटलंय। इतरांसाठी जरी ते डॉन असले तरी आमच्यासाठी चांगले होते असं त्यांनी म्हटलं। बाबा फरजानच्या मुलाशी संवाद साधलाय कृष्णा केड्डेला। बाबा फरजानचा मुलगा आपल्या सोबत आहे। तुमचे वडील आम्हाला सगळ्याला डॉन म्हणून प्रसिद्ध आहेत किंवा ओळख आहे, पण तुम्ही तुमच्या वडिलांना कसं पाहिलंय? नाही, एकदम छान होते, तसं आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही। आमच्या पिताजीचे एकदम छान होते आणि बोलणं आमची ते सगळं व्यवस्थित। बरं, पण तुम्ही नव्हता त्यांच्यासोबत राहत असं काय? नाही, ते आम्ही आमचं काय याच्यामुळे तिथून निघाले, त्याचं हे नाही का आम्हाला काय प्रेशर दिला तेवढं काही नाही। बरं बरं, तर तुम्हाला कधी कळलं की एवढं सगळं झालंय आणि तुमच्याच वडिलांच्या घरामध्ये एवढं सगळे रोकड मिळाले? जास्त काय नाही, आम्हाला फक्त मीडियात बघितलं तेव्हा, दुसरं आम्हाला एवढं काही त्याच्याबद्दल काय जास्त माहित नाही। पण तुम्हाला माहित होतं की वडिलांकडे एवढा पैसा आहे? नाही नाही, कधीच माहित कधीच नाही। कधी वाटलं नाही, अहो एवढा मोठा माणूस आहे तर काय, दुसरा काहीच नाही। एकदम कडक स्वभावाचे होते असं ऐकलं मी। बाहेर कसं आहे, आम्हाला एकदम नरम होते, एवढा काय आम्हाला काय नाही। बघ, शेवटची भेट कधी झाली होती तुमची? कारण त्यांचे काय व्हिडिओ आले दवाखान्यातले असतील किंवा नाही, त्याच्या बाबत आम्हाला काहीच माहित नाही। आम्ही 27 मार्चला फक्त त्याला भेटले होते, पण चांगला होता ते। आम्हाला माझे बापाची मोठी बहीण त्याच्याची काय हे झालं, ते त्यांनी आम्हाला खोटा विषय दिला होता की 27 तारीखला तुमच्या बापा मेले म्हणून तिथे बघितला ते एकदम जिवंत होते। ते कसं काय सगळं खोटं आम्हाला सांगितलं ते आम्हाला येत नाही। आणि आम्हाला काही पण घराचे पेपर किंवा मृत्यूचं हे तेवढं आम्हाला हातात आत्ता पण नाही दिलेलं आहे। आपण पाहिलं तर या सगळ्या प्रकरणामध्ये बाबा फरजान जे आहेत त्यांचा मुलगा होता आणि त्यांनी आपल्याला या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती दिली। कॅमेरामन बाळासाहेब पाचवणीसह मी कृष्णा केड्डे, एबीपी माझा, छत्रपती संभाजी।